नमस्कार, मी पूर्वी भावे. घे भरारीमध्ये आपलं स्वागत. आज आहे भारताचा स्वातंत्र्य दिन. तब्बल 69 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून. आज जे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय त्याच्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं आणि प्रचंड संघर्ष केलेला आहे, याची तुम्हा आम्हाला जाणीव आहेच. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी ज्या पद्धतीने चळवळी होत होत्या तशाच चळवळी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी, वेगळ्या पद्धतीच्या हक्कांसाठी आजही आपल्या भारतामध्ये सुरू आहेत. अर्थात हे स्वातंत्र्य वेगळ्या पद्धतीचे आहे, या चळवळीही वेगळ्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे आजच्या या भागामध्ये अशाच काही सामाजिक चळवळींचा आपण आढावा घेणार आहोत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळालं? स्वतंत्र भारतात देखील अनेक चळवळी आंदोलनं झाली आहेत. काही आंदोलनं ही देशहितासाठी घडली, तर काही चळवळी समाजहितासाठी आणि स्त्री हितासाठी झाल्या. आजही आपल्या हक्कांसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. त्यांना संघटित करून अनेक चळवळी निर्माण झाल्यात आणि त्यात त्यांना यशही मिळालं. पण आज देखील अशा अनेक स्त्रियांच्या संबंधातले मुद्दे दुर्लक्षित केले जातात आणि म्हणूनच चळवळींची, क्रांतीची गरज भासते. अलीकडच्या काळात स्त्रियांच्या आरोग्य संबंधित काही चळवळी सुरू झाल्यात. अशा काही सुरू असलेल्या क्रांतींबद्दल आज आपण बोलणार आहोत. ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिनच्या वापराची क्रांती आणू पाहणाऱ्या योजनेची ही यशोगाथा. ग्रामीण भागातल्या महिलांच्या आरोग्याविषयीची अनास्था अनेक पातळीवर दिसून येते. ही अनास्था दूर करण्याची मोहीम हाती घेतलीय सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावच्या महिलांनी. भाविकांचं असीम श्रद्धास्थान असलेल्या या गावात आज एक आधुनिक मंदिर आढळतं. आज देशभरातील महिला बचत गट त्या वास्तूला भेट देताना दिसतात. आपापल्या गावातील महिलांचं आरोग्य आणि स्वच्छता या विषयात क्रांती घडवून आणू पाहणाऱ्या समाजसेविकांच्या फौजा या धर्मशाळेतून तयार होत आहेत. आज शहरात पाळीच्या दिवसातल्या स्वच्छतेबाबत जागरूकता असली तरी अद्यापही तितकी जागरूकता ग्रामीण भागात दिसत नाही. कारण स्त्रिया ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे लक्ष देत नाही. पण आता सध्या आपल्या महिलांना हे पण माहित नव्हतं की सॅनिटरी नॅपकिन म्हणजे काय. आणि आता घरोघरी आम्ही जाऊन त्यांना सांगितलं सॅनिटरी नॅपकिन वापरावं, त्याच्यामुळे काय फायदा होऊ शकतो, ना वापरलं तर काय तोटा होऊ शकतो. जेऊरच्या या आधुनिक मंदिरालगत एका शेडमध्ये सॅनिटरी पॅडचं उत्पादन प्रकल्प उभा राहिलाय. रोज 6 तास ही फॅक्टरी चालते. एका वेळी 7 महिला मिळून रोज 1200 नॅपकिनचं उत्पादन करतात. अगदी व्यावसायिक पद्धतीने हे काम चालतं. जवळपास राहणाऱ्या या महिला कर्मचारी त्या धर्मशाळेशेजारील फॅक्टरीत आल्या की फॅक्टरीच्या स्वच्छतेचे सारे नियम पाळून कामाला लागतात. सर्व कामं सराईतपणे होतात. सॅनिटरी पॅडची बंडलं मग निर्मळ ब्रँडने विक्रीसाठी जातात. विकतात कोण तर गावातल्या शिक्षिका, महिला दुकानदार, महाविद्यालयीन मुली आणि बचत गटाच्या बाया. थेट घरपोच विक्रीची ही रीत. कारण दुकानातील काउंटरवर हे उत्पादन विकायला ठेवण्याचा मोकळेपणा अद्याप आलेला नाही. देशभरातले इच्छुक जेऊरला येऊन प्रशिक्षण घेताना दिसतात. युनिसेफनेही त्यांना प्रशिक्षण मान्यता दिली आहे. जेऊरच्या प्रकल्पातून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागात असे प्रकल्प सुरू झाले आहेत. एकूणच हा प्रकल्प ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य आणि स्वच्छतेविषयक क्रांतीच घडवू पाहते आहे.
स्वागत। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या चळवळी, जे सामाजिक लढे, जे इनिशिएटिव्ह सुरू आहेत त्यातलाच एक महत्वाचा इनिशिएटिव्ह म्हणजे राईट टू पी। एक अत्यंत महत्वाची गरज असते सुलभ शौचालयाची उपलब्धी असणं, पण जर हीच गोष्ट आपल्या आजूबाजूला उपलब्ध नसेल तर त्याविरुद्ध सुद्धा चळवळ करावी लागते। राईट टू पी मध्ये आम्हाला असंच काही पाहायला मिळालं। प्लेटफॉर्म क्रमांक 2 के किनारे से दूर खड़े रहिए। एक जलद गाड़ी जाने वाली है। कोई यात्री रेलवे लाइन पार न करे। कीप अवे फ्रॉम। पाळीच्या दिवसातल्या स्वच्छतेविषयीची क्रांती आपण पाहिली, पण रोज सार्वजनिक मुताऱ्या नाहीत म्हणून कळ काढून त्या पायी किडनीचे आजार ओढवून घेणाऱ्या मुंबईतल्या बायका सरकारला विचारतायत, कधी देता आमच्या हक्काच्या मुताऱ्या? टॉयलेटच्या इथे गेल्यानंतर हे लक्षात येतंय की या टॉयलेटचा महिलांसाठीचा बोर्डच नाही, म्हणजे पुरुषांसाठीचा एक बोर्ड आहे आणि महिलांसाठीचा बोर्डची जागा रिकामी आहे। आप अपना अधिकार मांगते नहीं किसी से भी मांगते। भारत स्वतंत्र झाल्यानंतर महिलांच्या किमान 4 तरी पिढ्या नोकरीसाठी घराबाहेर पडल्या आहेत, पण आजवर या स्त्रियांनी एका नाजूक अडचणीबद्दल कधीही संकोच दूर ठेवून तोंड उघडलं नाही। घराबाहेर पडल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी स्पष्ट शब्दात बोलायचं तर शू लागेल तेव्हा जाण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सहज उपलब्ध असतील अशा मुताऱ्या। हम लोग तो हमारे इधर जाते हैं, हम लोग का पास बना, अगर इधर जाए कभी कार ऐसे अचानक तो यहाँ पे 2 रुपए लेते। 2 रुपए। और पेशाब के लिए? पेशाब का भी 2 रुपए लेते। पेशाब का भी अगर नहीं देते हैं तो? अभी लड़की लोग इंसर्ट के मारा अपना चुपचाप चली जाती है सहन की। हमारी तरह सब तो निडर नहीं रहती है ना। तो तुम बोलती हो? मैं तो अक्सर जाती भी नहीं, जाती तो 1 रुपया कभी काल दी नहीं तो 2 रुपये लेती, झंझट मारी के। बसने, रेल्वेने अगर स्वतःच्या वाहनाने लांबच्या प्रवासात या कारणाने होणारी बाईची कुचंबणा प्रत्येकीनेच अनुभवलेली असेल। कुठे जायचं याचं उत्तर नसल्याने लघुशंकेची निकड दाबून ठेवणाऱ्या, घराबाहेर पडल्यावर पाणीच न पिणाऱ्या बायकांची संख्या ही असंख्य आहे। खरं तर स्त्रियांनी किंवा मुलींनी पाणी हा शरीराचा एक अविभाज्य घटक आहे। जसं आपण जेवण करतो तर पाणी तर आपण पिलं पाहिजे आणि खरं ह्या भीतीने जर समजा पाणी पिल्यानंतर की म्हणजे लघवीसाठी चांगली जागा मिळत नाही तर त्याच्यासाठी पाणी पिऊ नये असं नाही व्हायला पाहिजे। कारण जर आपण बघितलं की पाणी हे शरीराला आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात मुंबईसारख्या ठिकाणी जिथं ह्युमिडिटी असते तिथे आणि नेहमी जसं थोडंसं दमट किंवा गरम वातावरण असतं तर आपण पाणी भरपूर पिलं पाहिजे। आणि महत्वाची जी गोष्ट आहे की जे समजा पाणी जर कमी पिलं तर जी लघवी जी असते ती कॉन्सन्ट्रेटेड होते आणि त्याच्यामुळे ती लघवी त्या जे मूत्रनलिका असतात त्याच्यामध्ये साठवून मग परत ती ह्याच्यामध्ये लघवीच्या पिशवीमध्ये तशीच राहते आणि जर समजा ती तशीच थांबवून ठेवली तर त्याच्यामध्ये जंतू संसर्ग किंवा इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात, तर आपण ते तसं केलं नाही पाहिजे। मात्र 4 चौघात या विषयावर कसं बोलणार, लाज वाटते, लोक हसतील अशा शंका मनात घर करून बसतात आणि मग या विषयावर महिला स्पष्टपणे बोलत नाहीत। त्यांनी कधीही संघटितपणे तोंड उघडलं नाही। ग्रामीण भागातल्या शौचालयांबद्दल योजना, चर्चा सुरू आहेत, पण महानगरातल्या स्त्रियांची घराबाहेर पडल्यावर होणारी कुचंबणा मात्र कधीही सार्वजनिक चर्चेत आलेली नाही। कोरो ज्या संघटनेशी मी जोडून आहे, कोरोचा एक क्वेस्ट फेलोशिपचा प्रोग्राम आहे जो मुख्यतः वस्ती पातळीवर गावाखेड्यामध्ये पाड्यामध्ये जे कामं करणारे कार्यकर्ते आहेत, आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, त्यांना 1 वर्षासाठीची फेलोशिप दिली जाते, काही ट्रेनिंग्स दिले जातात। असं आमचं मे महिन्यामध्ये 2011ला राळेगण सिद्धीमध्ये ट्रेनिंग होतं। 1 वर्षामध्ये ह्या कार्यकर्त्यांची जी कॅपॅसिटी वाढते तर जो मुद्दा घेऊन आपण काम करतो त्याला काहीतरी टोक यावं याच्याबद्दल आम्ही विचार करत होतो आणि तिथं महाराष्ट्र म्हणून तिथे लोक आलेली होती आणि प्रत्येकाने आपापल्या रिजनचे प्रश्न घेतले होते। माझा आणि महिला मंडळ फेडरेशनच्या ज्या महिला आहेत आमचा असा मुद्दा होता की आम्ही महिलांसोबत काम करतो, म्हणजे महिला मंडळ फेडरेशन ही वस्ती पातळीवरती राहणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या घरकाम करतात, फुलं विकतात, कचरा वेचक महिला आहेत, अशा सगळ्यांसोबत आम्ही काम करतो, मोर्चे काढतो। अशा वेळेला ज्यावेळेस महिला बाहेर येतात तर तो प्रश्न असतो की आम्ही 2 ते 3 तासापेक्षा जास्त बाहेर राहू शकत नाही। मी कामानिमित्त ज्यावेळेस बाहेर निघते त्यावेळेस मी 12-12 तास बाहेर असते आणि हा प्रश्न पडतो की मला ज्यावेळेस लघवीला जायचं असतं त्यावेळेस मला पैसे द्यावे लागतात
आणि पुरुषांना मात्र ती जी सुविधा आहे ती मोफत आहे. त्यावेळेस आम्ही एवढाच विचार केला होता की महिला म्हणून आम्हाला एक स्ट्रक्चर लागतं, महिला म्हणून आम्हाला आडोसा लागतो, म्हणून आम्ही पैसे द्यायचे आणि पुरुष कुठेही उभे राहून लघवी करू शकतात म्हणून त्यांना ही सुविधा मोफत. तर आपण मुंबई म्हणून या प्रश्नावरती काम करूया म्हणून गेल्या 4.5 वर्षामध्ये जर पाहिलं तर जसे सह्यांची मोहीम घेतली, मोर्चा काढला, पत्र पाठवले, त्याचबरोबर डर्टी ग्रीटिंग्स पाठवले. दिवाळीला आम्ही डर्टी ग्रीटिंग्स पाठवले सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या स्तरातील लोकांना की बाबा तुम्ही दिवाळी साजरी करताय पण हॅपीवाला नाही, हॅपीवाला आहे की त्याच्यामध्ये अजूनही टॉयलेट नाहीये. तशा पद्धतीचं आम्ही केलं. कोरोची जी फेलोशिप आहे ती 1 वर्षासाठी असते आणि ती ग्रासरूटमध्ये जे काही आपले कार्यकर्ते काम करत आहेत त्यांची लिडरशिप अजून वाढावी, रुंदावत जावी म्हणून ही फेलोशिप मुख्यतः असते. त्यामुळे त्या ट्रेनिंग नंतर जेव्हा पुन्हा मुंबईत येणं आणि मुंबईत फक्त कोरो आणि फेलोशिप रिलेटेडच संस्था संघटना नसून अन्य महिला विषयक काम करणाऱ्या, वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या संस्था संघटनांशी बोलावं, एकत्र यावं आणि मग आपण ठरवावं की हा मुद्दा अजून कसा आपल्याला एक्सप्लोर करता येईल आणि अंमलबजावणीकडे नेता येईल किंवा यामध्ये जो काही स्टेक होल्डर आहे, म्हणजे आता बृहन्मुंबई महानगरपालिका हा स्टेक होल्डर आहे हे आयडेंटिफाय करणं आणि त्यांना तो मुद्दा ऍड्रेस करणं, अशी सगळी ती प्रक्रिया नंतर पुढच्या प्रवासामध्ये झाली. अनेक शहरातल्या आज 45% स्त्रिया कामानिमित्ताने घराबाहेर पडतात. घराबाहेर असताना दैनंदिन गरजेच्या वेळी आणि विशेषतः मासिक पाळीच्या काळात त्यांनी काय करायचं याचं उत्तर कुणाकडेही नाही. स्त्रियांना सुरक्षित आणि स्वच्छ परिस्थितीत लघुशंकेचा हक्क मिळावा या मागणीची सुरुवात राळेगण सिद्धीला झाली. जेव्हा आता आपण म्हणजे मी माझं उदाहरण दिलं तर मी मुंबईतलं 4th वर्किंग वुमनचं जनरेशन आहे आणि सकाळी अंदाजे 7 वाजता घर सोडलं की आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं, कॉलेजमध्ये असेल, इन्स्टिट्यूटमध्ये असेल किंवा एखादी बाई भाजी विकायला जाते, फळं विकायला जाते, तर ह्या सगळा जो प्रवास असतो तो अंदाजे 2-2.5 तासांचा असतो. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण जेव्हा विचार करतो की आता मला लघवी लागलेली आहे तर मी जायचं तर कुठे जाऊ किंवा मला जायचंय तर ते एक अवेलेबल असेल का आणि असलं तर ते स्वच्छ असेल का, सुरक्षित असेल का, आणि नसेलच तर मग विचार करेन जाऊ दे आपण पाणी कमी पिऊया किंवा जिथे पोहोचेन तिथे पोहोचल्यावरती आपण पाणी पिऊया. तर हा सगळा विचार मी एकटीच नाही तर माझ्यासारख्या अशा अनेक जणी त्या वेळेला करत होत्या आणि एक संधी अशी आली त्यामध्ये की कोरोचा फेलोशिपचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये एकूणच आपण मुंबई म्हणून विचार करण्यासाठी अंदाजे 2011 मे, आता 5 वर्ष उलटून गेली आहे ह्याला, तर तेव्हा जेव्हा सगळे लोक एकत्र आले तेव्हा हा विचार होता की एकत्र आपण रिजन म्हणून काही इश्यूवरती येऊन काम करायला पाहिजे. आपण आपल्या संस्था, संघटना, आपले विषय ह्यांचे अजेंडे कायम पुढे नेत असतो, पण जर आपली सामूहिक ताकद एकत्र आली तर त्यामध्ये जास्त इम्पॅक्टफुल किंवा बदल घडवणारं काम आपण करू शकणार आहोत. मला माझ्या शहरामध्ये असण्याचा आणि त्यामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे त्याचा अधिकार असणं आणि त्या पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये माझा सहभाग असणं, ह्या सगळ्या प्रक्रियेकडे आता या आंदोलनाचा प्रवास सुरू आहे. सरकार दरबारी अनेक मागण्या झाल्या. मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वे स्थानकांवर सह्यांची मोहीम राबवली गेली पण त्याला यश आलं नाही. तरीही घराबाहेर पडलेल्या बाईला नैसर्गिक विधीसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणं हे सरकारी यंत्रणेचं कर्तव्य आहे. याचं गांभीर्य सोडाच पुरेशी जाणीवही होताना दिसत नाहीये. अशा अनेक नकारात्मक गोष्टींमुळे अनेकदा या चळवळीच्या कार्यकर्त्यांची उमेद खच्ची झाली. काहीच बदलणार नाही, काहीच घडणार नाही अशा शंका कार्यकर्त्यांच्या मनात येत होत्या. पण मग त्यातूनच कार्यकर्ते नवे मार्ग, नव्या युक्त्या शोधत राहिले. ही बेसिकली ही मुव्हमेंट आहे, प्रक्रिया आहे, त्यामुळे त्यामध्ये अप अँड डाऊन असणार आहेत हे गिवन आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणू त्याला खच्चीकरण होणं किंवा पाय ओढणं किंवा रिस्पॉन्सच नसणं, रेकॉग्निशनच नसणं, ह्या सगळ्या प्रोसेसमधून आपण गेलो. पण मुख्यतः आपण टीम म्हणून सोबत होतो म्हणून या सगळ्या गोष्टींवरती आपण मात करू शकलो आणि कलेक्टिव्ह काम हे या पूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे.
त्यामध्ये उदाहरणं द्यायची झाली तर आम्हाला महानगरपालिकेच्या कमिशनरांनी अपॉइंटमेंट देण्यासाठी 2.5 वर्षाचा काळ लावला. हा म्हणजे पेशंट्स टेस्ट करण्याचा काळ होता, ज्यामध्ये टीमने जेव्हा ठरवलं की जर आता आपल्याला अपॉइंटमेंट नाही मिळाली तर आपण विधानसभेसमोर जाऊन लघवी करू. हे जेव्हा आपण मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तेव्हा ती अपॉइंटमेंट मिळाली. किंवा मग दुसरं एक उदाहरण देता येईल की अपॉइंटमेंट मिळाली, एक मीटिंगही झाली, त्यामध्ये प्रचंड मीडियामध्ये त्याबद्दल लिहून आलं आणि पुढे गोष्टी सरकतील, आश्वासनांची खैरात ही तर होतच आलेली आहे. पण नंतर जे काही पुढे प्रोसेस करायची आहे की आपण सामूहिकरित्या महानगरपालिकेसोबत बसणं, रिव्ह्यू करणं, अंमलबजावणी कशी होईल, प्लॅन कसा असेल किंवा बजेटमध्ये किती तरतूद झाली पाहिजे, टॉयलेटचं डिझाईन कसं असलं पाहिजे, हे अनेक प्रश्न होते जे एकत्र बसून आम्हाला सोडवायचे होते. तर आमच्याकडे अनेक फोटोग्राफ्स आले होते जे अत्यंत वाईट कंडिशन होती. तर आम्ही विचार केला की आपला रिव्ह्यू झालाय ऑन ग्राउंड, तर तो आता त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा. आणि मग ह्या सगळ्या टॉयलेटच्या फोटोग्राफ्सचं आम्ही ग्रीटिंग कार्ड्समध्ये रूपांतर केलं आणि मग त्यावर हॅपी दिवाळी म्हणजे PEE असलेला हॅपी दिवाळी असं लिहून महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि म्युनिसिपल कमिशनर ह्यांचे ईमेल जॅम करणं. ही प्रक्रिया झाल्यानंतर ह्या ईमेलचा रिप्लाय म्हणजे आम्हाला 3ऱ्या दिवशी मीटिंगसाठी बोलवण्यात आलं. प्रत्येक वेळी अशी काही ना काही स्ट्रॅटेजी करावी लागली की त्यानंतर गोष्टी पुढे सरकत गेल्या. हे निभावून नेणं इतकं सवयीचं होतं आणि आहे की सारंच अंगवळणी पडत गेलं. जणू बाईला शूला जायचं असेल तर तिची व्यवस्था तिने बघावी. भर रस्त्यात रेल्वे किंवा बस स्थानकाच्या गर्दीत कुठून असणार व्यवस्था म्हणून मग कळ काढायची. आपली सहनशीलता आपल्या किडनीलाही शिकवायची. मासिक पाळीच्या दिवसात गरोदरपणी होणारी नकोशी तगमग मुकाट सोसायची. वेळेवर शूला न जाता आल्याने, मासिक पाळीचे कपडे वेळेवर बदलता न आल्याने होणारी गैरसोय आणि त्यापायीचा संसर्ग सहन करायचा. हे सहन करणं राईट टू पी या आंदोलनाशी संलग्न होऊन आपण कधीतरी थांबवायला हवं. शेफाली साधूसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. आजच्या या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबूया. पण स्वातंत्र्योत्तर काळानंतर सुद्धा आपल्या समाजासाठी सातत्याने लढा देणाऱ्या, चळवळी उभ्या करणाऱ्या आणि त्याचबरोबर समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या सर्वांना आमचा सलाम.